तर जय शिवराय मित्रांनो अशा नामांकित अशा एका चॅनलच्या माध्यमातून एक बातमी इथं पसरवण्यात येत आहे की पी एम किसानच्या शेतकऱ्यांना 18,000 रुपये मिळणार आहे एक आणि नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना देखील इथं 12,000 रुपयाची रक्कम इथं मिळणार आहे. तर अशी ही बातमी इथं सांगण्यात येत आहे. आता ही बातमीच्या जी काय गोष्ट आहे तर ती बरेच सारे शेतकरी आपल्याला इथं विचारणा करत आहेत. त्याबद्दलचे प्रश्न इथं विचारले जात आहेत. तर ही बातमी कितपर्यंत खरी आहे आणि कितपर्यंत खोटी आहे तर याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये आपण एक माहिती घेतलेली होती. तर ती माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये एक प्रश्न इथं मांडण्यात आलेला होता. तर यामध्ये असे शेतकरी जे पी एम किसान योजनेसाठी पात्र तर आहेत, परंतु त्यांचे आधार सीडिंग नसणे किंवा आधारची केवायसी झालेली नसणे किंवा मग त्यांची जी काय लँड सीडिंग आहे तर ती तिथं न दाखवणं किंवा मग जे असे शेतकरी ज्यांची फेरफार झालेला असणे, त्यांचा वारसा तिथं न दाखवणे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी इथं होत होत्या. तर या कारणांमुळे या शेतकऱ्यांचा जो काय पी एम किसानचा हप्ता आहे तर तो तिथं रोखण्यात आलेला होता. 12व्या हप्त्यापर्यंत त्यांना निधी मिळालेला होता, परंतु 12व्या हप्त्यापासून ते 18व्या हप्त्यापर्यंत त्यांचा जो काय येणारा निधी होता तर तो इथं मिळालेला नाहीये. आणि ह्या अशा शेतकऱ्यांचे जे काय हप्ते इथं रोखण्यात आलेले होते तर या शेतकऱ्यांची हप्ते त्यांना मिळावे, रोखलेले हप्ते त्यांना मिळावे यासाठीच एक मंजुरी देखील इथं देण्यात आलेली होती. आणि आणि हे रोखण्यात आलेले हप्ते 19व्या हप्त्याबरोबर इथं देण्यात येईल असे इथं सांगण्यात आलेले होते. आणि याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकारला एक नोडल अधिकारी इथं निवडण्याचं इथं सांगण्यात आलेलं होतं. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे राज्य सरकारांना सांगण्यात आलेले होते की जे शेतकरी पी एम किसानच्या हप्त्यासाठी तर पात्र आहेत, परंतु त्यांना अजून हप्ता मिळालेला नाही, तर अशा ह्या शेतकऱ्यांची पात्रता चेक करून, पात्रता तपासून त्या शेतकऱ्यांचा बायोडाटा जे काही डाटा आहे तर तो व्यवस्थित चेक करून अशा शेतकऱ्यांना पात्र करून द्यावे यासाठीच हे सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यामध्ये देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पात्र देखील करण्यात आलेलं आहे, परंतु काही शेतकरी अजूनही त्यामध्ये बाकी आहेत मित्रांनो. आणि त्यासोबतच त्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता देखील इथं मिळालेला आहे. आणि या अशा जे शेतकऱ्यांना 12व्या हप्त्यापासून ते 19व्या हप्त्यापर्यंत जे हप्ते इथं मिळालेले नाही, परंतु त्यांना 20वा हप्ता इथं मिळालेला आहे. आता हे कशामुळे झाले? कारण राज्य सरकारकडे जे काही कर्मचारी आहेत तर ते जास्त प्रमाणात उपलब्ध नसणे किंवा मग बऱ्याच साऱ्या गोष्टींचं ते कारणं देऊ शकतात. ठीक आहे. आता या सर्व गोष्टींचे एका साईडला आता या शेतकऱ्यांना, जे शेतकरी इथं मदत यामध्ये अडकलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना जे काय उर्वरित जे काय त्यांचे राहिलेला निधी आहे तर ते देण्यासाठीच मंजुरी इथं देण्यात आलेली होती. अर्थातच सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे हप्ते तर रोखून ठेवलेले होते, ज्या शेतकऱ्यांचा हप्ता मिळालेला नाही आहेत, तर या शेतकऱ्यांना, तर या पी एम किसानच्या शेतकऱ्यांना इथं पात्र करून त्यांच्या उर्वरित जे काय सर्व हप्ते आहेत तर ते त्या शेतकऱ्यांना वितरित केले जावे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता यामध्ये एक गोष्ट एक साहजिकच आहे की ज्या शेतकऱ्यांना इथं पी एम किसानचे हप्ते इथं मिळालेले नाही, तर या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे देखील हप्ते इथं मिळालेले नाही आहेत. तर यामध्ये केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जो काय डाटा इथं देण्यात आलेला होता तर या डाटाच्या माध्यमातून 93 लाख शेतकरी या नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी इथं पात्र होते. तर कधी 93 लाख शेतकऱ्यांना निधी वितरित केला जायचा, कधी 92 लाख, कधी 91 लाख, तर कधी 89 लाख शेतकऱ्यांना निधी इथं वितरित केला जातोय. परंतु आता ह्या हल्लीच्या झालेल्या वितरणामध्ये 93,60,000 शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि हे मधात जे काही शेतकरी इथं राहून जात होते तर या शेतकऱ्यांना हे निधी इथं मिळणार आहेत. मित्रांनो, या शेतकऱ्यांचं जे काय पडताळणी आहे तर ती इथं करण्यात आलेली होती. यांचे जे काय व्हेरिफिकेशन इथं करण्यासाठी सांगण्यात आलेले होते, फिजिकल व्हेरिफिकेशन असेल किंवा मग इतर काही, तर यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते देखील इथं फिजिकली मागण्यात आलेले होते आणि त्यांच्या पडताळण्या देखील इथं करण्याचे सांगण्यात आलेले होते. तर या शेतकऱ्यांना त्यांचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते तलाट्याकडे इथं जाऊन द्यावे असं इथं सांगण्यात आलेलं होतं. तर त्यांचं जे काही पासबुक असेल, आधार कार्ड असेल किंवा मग त्यांचं जे काही फार्मर आयडीचा नंबर असेल किंवा मग त्यांचा काय सातबारा आहे तर तो तिथे नेऊन द्यावा. त्यांचं डॉक्युमेंट, ते सर्व डॉक्युमेंट तिथं तलाट्याकडे नेऊन द्यावे हे इथंच सांगण्यात आलेलं होतं. तर आता यामध्ये सर्व गोष्टी इथं सुरळीत करण्यासाठी इथं चालू आहे. तर असे शेतकरी जे 2019 पूर्वी त्यांचे जे काही नोंदणी आहे तर ते इथं झालेले आहेत. तर या शेतकऱ्यांना यामध्ये पात्र असून देखील त्यांना जो काय निधीचा हप्ता आहे तर तो मिळत नव्हता, तर या शेतकऱ्यांना पात्र करून त्यांचा जो काही निधी हप्ता आहे तर तो इथं वितरित करण्यात यावा. हे अजून त्यासोबतच जे असे शेतकरी देखील ज्यांचे तर असे शेतकरी देखील जे मयत पावलेले आहेत, परंतु त्यांचा वारसा हिस्सा आहे तर तो नोंदणी झालेला आहे आणि त्यांचे जे काही निधी आहे तर ते देखील त्यांना तिथं मिळत नव्हते, तर त्या शेतकऱ्यांना देखील इथं निधीचा जो काय हप्ता आहे तर तो इथं मिळवण्यात यावा. तर या सर्व गोष्टी इथं सुरळीत करण्याचे काम इथं सध्या चालू आहे. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना तिथं पात्र देखील इथं करण्यात येत आहे. या सर्व गोष्टी जशाच इथं सुरळीत होतील, जशा यांना
PM किसानच्या हप्ते उर्वरित जे काही हप्ते राहिलेले आहेत तर ते हप्ते त्यांना मिळेल. तर त्यासोबतच त्या पाठोपाठच जे काही नमो शेतकरीचे उर्वरित हप्ते आहे तर या शेतकऱ्यांना तेही हप्ते राज्य सरकारला द्यावे लागतील. त्यामुळे ही जी काही न्यूज आहे, ही जी काही बातमी आहे तर ती इथं खरी आहे. ह्या बातमीचा जे काय निकष आहे, या बातमी जो काय बॅक सपोर्ट आहे तर तो केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून इथं देण्यात आलेला आहे, त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे ही जी बातमी आहे तर ती इथं खरी आहे. परंतु हा जो काय उर्वरित हप्ते आहे, हे जे काही उर्वरित हप्ते आहे तर हे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित केलं जाईल तर याची जी काय डेट आहे, याची जी काय तारीख आहे, इथं टाईमलाईन देखील त्याची इथं कोणतेही सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे ठराविकपणे कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या महिन्यापर्यंत हे जे काही निधी आहे वितरित केला जाईल याचं कोणत्याही प्रकारचं ठोस सबूत इथं सांगता येणार नाही. परंतु आता सध्या या शेतकऱ्यांनी इथं पात्र करण्यात येत आहे आणि पात्र झाल्याच्या नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती त्यांचे जे काही रक्कम आहे तर त्या इथं वितरित केल्या जातील. मित्रांनो, या अगोदर आपण नमो शेतकरीच्या बाबतीत अगोदर इथं बघितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नव्हता तर तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस लगट तीनही हप्ते एकत्र या शेतकऱ्यांना मिळालेले होते. मित्रांनो, त्याच प्रकारे येणाऱ्या हप्त्यासोबत जे काय उर्वरित राहिलेले शेतकऱ्यांचे हप्ते आहेत तर ते इथं या येणाऱ्या हप्त्यासोबत PM किसानच्या येणाऱ्या हप्त्यासोबत या शेतकऱ्यांना त्यांचे उर्वरित हप्ते इथं एक सोबत मिळतील अशी इथं शक्यता आहे. तर जसे मंत्री या येणाऱ्या हप्त्याला इथं ग्रीन सिग्नल देतील त्याप्रमाणे त्या पाठोपाठ या येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे जे काही हप्ते आहेत तर ते इथं त्यांना मिळतील. त्यासोबतच जे काही नमो शेतकरीचे देखील जे काही हप्ते आहेत, जे काय उर्वरित जे काय हप्ते आहेत तर ते देखील या पाठोपाठ नमो शेतकरीचे देखील इथं मिळणार आहेत. आणि त्यासंबंधित जे काय नवीन अपडेट्स इथे येतील ते अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. लवकरात जसंही अपडेट येईल ते अपडेट आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आपण इथं घेऊन येत असतो. त्यासाठी ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. धन्यवाद.